नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता फ्रेश मटर, फ्रेश मेथी हे सगळं मिळत असते. तर आज आपण याच जिन्नसमधून छानशी अशी डिश बनवणार आहोत. ती आहे मेथी मटर मलाई. तर ती टेस्टला खूप छान असते. तर चला मग सुरू करूया मेथी मटर मलाई. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला मग सुरू करूया. तर मेथी मटर मलाईसाठी काय साहित्य लागते ते बघूया आधी. तर इथे मी मेथी घेतली 1 वाटी छान स्वच्छ धुवून. त्यानंतर मी इथे कांदे घेतलेले आहेत 3. त्यानंतर मीठ लागेल आपल्याला, जिरा लागेल, 1 वाटी मटर घेतलेले आहे आणि 10-12 काजू भिजवून घेतलेले आहे. काळे मिरे पूड घेतलेली आहे. लसूणच्या 6-7 पाकळ्या घेतलेल्या आहेत. तेजपान आहे, 6-7 मिरची आहे मधून कट केलेली, अद्रक आहे 4 तुकडे, कोथिंबीर लागेल आणि फ्रेश क्रीम लागेल आणि आपल्याला दही लागेल आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल. तर मेथी मटरची ग्रेव्ही ही पांढरी असते, पण जर लाल कांदे असेल तर काय करायचं, याला आपल्याला गरम पाण्यामधून उकळत्या पाण्यामध्ये टाकून 1 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आणि पांढरे कांदे असेल तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट ग्रेव्ही करायला घ्यायची. तर इथे मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. आता आपण पाणी उकळले की यामध्ये जे लाल कांदे आहे ते टाकून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपले ग्रेव्ही छान व्हाईट व्हायला मदत होणार. तर मी आता इथे कांदे टाकून घेते आणि या पाण्यामध्ये आपल्याला फक्त कांदे 1-2 मिनटंच ठेवायचे, उकळवायचे नाही आहेत. तर 2 मिनटं झालेले आहेत. तर मी आता यांना पाण्याच्या बाहेर काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते. आता आपण जे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे त्याचा मसाला तयार करून घेऊया. तर मी इथे पॅन घेतलेला आहे, गॅस ऑन केलेली आहे आणि इथे 1 चमच तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता तेल गरम झालं की आपण यामध्ये लसूणच्या पाकळ्या टाकून घेत आहे. त्यानंतर अद्रकचे तुकडे टाकून घेत आहे आणि याला 1 मिनटं असं परतून घेऊया. तर हे 1 मिनटं झालेलं आहे. आता आपण यामध्ये कांदा टाकून घ्यायचं आणि त्याला पण आता आपल्याला लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे, कारण हाय फ्लेम केली तर तो लालसर पडेल आणि आपली ग्रेव्ही मग लाल होणार. तर त्यामुळे आपण आता हा कांदा लो फ्लेमवर शिजू देऊ. तर आपले कांदे इथे छान झालेले आहेत. तर आता आपण यामध्ये जे काजू भिजत टाकलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत. त्याला पण 2-4 मिनटं रोस्ट करून घ्यायचे आहे. 4 मिनटं रोस्ट केल्यानंतर काजू यामध्ये आपण आता दही ॲड करायचं आहे. दहीला पण आपण लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आता आपल्या दही शिजलेला आहे. गॅस ऑफ करून घ्यायची आहे. दही शिजलं की तो बाजूला तेल सोडायला लागतो, तेव्हा गॅस ऑफ करून घ्यायची. याला थंड करून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण मटर आणि मेथीला तडका लावून घेऊया. तर यासाठी मी गॅस ऑन केलेली आहे आणि गॅसवर पॅन ठेवलेला आहे. आता आपण यामध्ये 1 चमच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झाला की यामध्ये आपण अर्धा चमच जिरा टाकून घ्यायचा आहे. जिरा तडतडायला लागला की यामध्ये यामध्ये आपण बारीक मधून कट केलेले मिरची टाकून घ्यायचे आहे. 6-7 मिरची घेतलेले आहे. तर तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता त्याप्रमाणेच घ्यायचे आहेत. तर याला 1-2 मिनटं परतून घेऊया आपण मिरच्यांना. मिरची झालेलीच आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी मटर टाकून घेऊया. तर हे मटर पण छान आपण त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये वरून चिमूटभर ब्लॅक पेपर पूड टाकून घेऊया, काळे मिरे पूड टाकून घेऊया आणि याला 2-3 मिनटं आपण असं तेलामध्ये होऊ देऊया. मटार थोडेसे सॉफ्ट झाले की यामध्ये आपण जी मेथी छान स्वच्छ धुवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि ही पण छान मिक्स करून घ्यायची आहे. आपले सर्व जिन्नस आता छान मिक्स झालेले आहेत. तर याला आपण 5-7 मिनटं शिजू देऊया. आपली मटर मेथी आता इथे छान शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण ग्रेव्हीला तडका टाकून घेऊया. तर इथे मी काजू, कांदा, लसूण आणि अद्रक जे आपण शिजवून घेतलेलं होतं त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे.
आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। तर त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी आता 3 चमच तेल टाकून घेत आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये आपण आता अर्धा चमच जिरा ॲड करायचं। तर तो तडतडायला लागला की यामध्ये आपण तेजपानचे 2 तुकडे टाकायचे। त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि ती मिक्स करून स्लो गॅसवर तिला 5-7 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। छान मिक्स झाल्यावर यामध्ये मी अर्धा पाऊण चमच मीठ ॲड करत आहे। त्याला पण छान आपण मिक्स करून घेऊ। तर हे मिश्रण आता छान शिजलेलं आहे। तर आपण आता हे बाजूला करून घेऊ आणि आपण जे मटर आणि मेथी शिजवलेली होती तर त्यामध्ये हे मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे। तर मी यामध्ये ते टाकून घेत आहे आणि ते छान ढवळून मिक्स करून घेते। तर आपलं हे सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहेत। तर थोडं गाढा वाटत असल्यामुळे मी आता यामध्ये तीच कढई धुवून यामध्ये पाणी टाकून घेत आहे। अर्धा ग्लास पाणी ॲड करत आहे। पाणी टाकल्याच्या नंतर आपण याला 5 मिनिटं पुन्हा शिजू द्यायचं आहे। तर आपली मेथी मटर मलाई इथे छान शिजलेली आहे। तर वरून मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि प्लेटमध्ये सर्व करायला घेत आहे। तर मी इथे जी आपण 1 चमच क्रीम घेतलेली होती ती क्रीम टाकून घेतलेली आहे। तर दही टाकल्यामुळे मी ग्रेव्हीमध्ये क्रीम ॲड केलेली नाही आहे, फक्त 1च चमच क्रीमचा यूज केलेला आहे। तर आपली प्लेट तयार आहे। अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा। बेल आयकन प्रेस करायला विसरू नका आणि बाकी व्हिडिओजला लाईक शेअर कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।